नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवा. हिंदुत्ववादी संघटनांनी दिला कार सेवेचा इशारा. वन्यजीव विभागाच्या हद्दीबाहेर गावात अस्वलांचा हैदोस. शेतकऱ्यांना चिंता, वन विभागाने घ्यावी दखल. $13,500 जन्मदाखले रद्द केल्याचा सोमय्याचा दावा. बोगस जन्मदाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांवर कारवाई केव्हा? स्टेशन परिसरात भुरट्या चोरांचे पोलिसांना चॅलेंज. कोचिंग एरियामध्ये टवाळखोरांचा हैदोस. 5 दिवसापासून वाशिम पोलीस शोधत आहेत अनिकेत. अपहरणानंतर तपासाला आला वेग. आता सविस्तर बातम्या. अकोला महापालिकेच्या अभय योजनेला अकोलेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती आयुक्त प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी RRC न्यूज सोबत बोलताना दिली. त्यांनी अकोला लवकर शहर अतिक्रमण मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला. त्याचा संपूर्ण इंटरव्ह्यू. नमस्कार, आपल्यासोबत आहे मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने. नमस्कार सर, RRC मध्ये आपलं स्वागत आहे. सर, महापालिका टॅक्स वसुलीच्या अभय योजनेला कितपत फायदा झाला? साधारणपणे 31 डिसेंबर 2024 पर्यंत महानगरपालिकेनं स्वाती इंडस्ट्रीज या अपॉइंट केलेल्या एजन्सी मार्फत कर वसुली केलेली होती. परंतु त्यांच्या कर वसुलीचा परफॉर्मन्स आवश्यकतेप्रमाणे आपल्याला दिसून आला नाही, म्हणून त्यांची ॲग्रीमेंट आपण 31 डिसेंबरला आपण टर्मिनेट केलेला आहे. त्यानंतर नवीन सॉफ्टवेअर महानगरपालिकेनं बसून कर वसुली करण्यास आपल्याला साधारण 15 दिवसाचा कालावधी गेलेला होता. साधारण 15 जानेवारी ते 15 मार्च या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यानंतर आपण एक अभय योजना आणली होती. या दरम्यानच्या काळामध्ये सुरुवातीला 100% करांची रक्कम भरणा केल्यास शास्तीमध्ये 100% सूट दिली होती. नंतर टप्प्याटप्प्यानं ती 90%, नंतर उशिरा भरणाऱ्यांना ती 80% आणि आता 15 तारखेच्या नंतर 75% सूट देण्याची आपण स्टेपनं हा जो बेनिफिट आहे तो कमी करण्याची योजना आणलेली आहे, जेणेकरून ऑनेस्ट टॅक्स पेअर जे आहेत ते वेळेत करांचा भरणा करतात त्यांच्यावरही ती अन्यायाची भावना त्यांच्या मनामध्ये राहू नये. या योजनेलाही नागरिकांनी काही अंशी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मागच्या 2 महिन्याच्या या 15 जानेवारी ते 15 मार्च या कालावधीमध्ये 16 कालच्या तारखेपर्यंत साधारणपणे आम्ही 35 कोटीपासून आम्ही 68 कोटीपर्यंत म्हणजे 33 कोटी रुपये आम्ही ह्या 2 महिन्याच्या कालामध्ये वसुली केलेली आहे. त्याचा निश्चितच सकारात्मक फायदा झालेला आहे. अजूनही एक रकमी करांचा भरणा करणाऱ्या नागरिकांना शास्तीमध्ये 75% सूट देण्याची योजना सुरू असून ती 31 मार्च 2025 पर्यंत चालू राहील. नागरिकांना मी याद्वारे आवाहन करतो की करांचा भरणा करणे हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या करांचा भरणा केल्यातूनच नागरिकांना या सर्व आपण नागरी सुविधा देऊ शकतो. पाणी आहे, कचऱ्याची व्यवस्था आहे, शहरामधील बगीचे आहेत, सौंदर्यीकरण आहे, दिव्यांगांच्या योजना आहेत, सामाजिक न्यायाच्या योजना आहेत. या सर्व जो डोलारा आपल्याला चालवायचा असतो तो करांच्या रकमेमधूनच होत असतो आणि सर्व नागरिकांनी हा करांचा भरणा केलाच पाहिजे, किंबहुना हे त्यांचं कर्तव्य आहेच. थकीत रकमा भरण्यासंदर्भामध्ये महानगरपालिकेनं व्याजामध्ये जी सूट दिलेली आहे त्याचा नागरिकांनी फायदा घेऊन तात्काळ करांचा भरणा करावा असं याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो. अकोला शहरामध्ये वाढतं अतिक्रमण पाहता अकोला शहर हे अतिक्रमण मुक्त कधी होणार? अतिक्रमण करण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेचा दररोज ड्राईव्ह चालू असतो, परंतु नागरिकांनी पण याच्यामध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे. नागरिकांनी शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. रस्त्यावरती व्यवसाय केल्यानंच व्यवसाय होतो असं नाही. व्यवसाय करण्याची एक पद्धत असते. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे, परंतु इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने व्यवसाय केला नाही पाहिजे. असं रस्त्यावरती काय असेल तर महानगरपालिका त्याच्यावरती कडक कारवाई करतच आहे. यापुढेही नागरिकांना जर उदारी छाळछाळ होत असेल तर अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण JCBद्वारे तात्काळ तोडण्यात येईल. हे निश्चितपणे महानगरपालिकेमार्फत ही कारवाई करण्यात येईल.
औरंगजेबाच्या कबरीवरून संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे। आज अकोला शहरात बजरंग दल, RSS व विविध हिंदू संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले। यावेळी औरंगजेबच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। या आंदोलनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामी व अनंत यातनांचे प्रतीक आहे, असे म्हणत बजरंग दल आणि विहिपने औरंगजेबाची कबर पूर्णपणे नष्ट करावा अशी मागणी केली आहे। पर्यटकांचे कुठलेही नामोनिशाण हे नष्ट झालेच पाहिजे। योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी। तसे न झाल्यास पूर्ण सूचित करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू समाज बरोबर छत्रपती संभाजीनगर कडे कारसेवा करून औरंगजेबाची कबर ध्वस्त करतील असा इशारा अकोल्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे। क्रूर कर्म औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आज आम्ही अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या माध्यमातून आंदोलन केलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आज हे आंदोलन होत आहे। ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली, शीख गुरु तेग बहादुरांची हत्या केली, गुरु गोविंद सिंगांचे दोन्ही बालसाहेबजाद्यांची त्यांना भिंतीत चिरून त्यांची हत्या केली, अनेक हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदूंवर जिजिया कर लावला, अशा हिंदू विरोधी धर्मद्वेषी औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात आम्हाला नको आहे। त्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आहे आणि जर ती कबर हटवली गेली नाही तर आम्ही कारसेवा करू, संभाजीनगरकडे कूच करू आणि ती कबर त्या ठिकाणी बाबराचा ढाचा ज्याप्रमाणे हटवला त्याप्रमाणे ती कबर सुद्धा आम्ही उखडून फेकू, कारण की ती कबर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे। अकोट नजीक असलेल्या गावांना वन्यजीवांचा वाढता त्रास कायम आहे, तर अस्वलांच्या दर्शनाने अमोना, कासोद येथील गावकऱ्यांना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याच्या मधात सातपुडा पर्वतरांगा वसलेल्या आहेत। त्यामध्ये या पर्वतरांगा टायगर झोन असल्यामुळे वन विभागाच्या अखत्यारीत्या आहेत। किशोर गवते, कैलास मावस्कर हे शेतकरी रात्रीला शेतात राखणीला जात असताना अस्वल मंदिरात कडून गावाकडे मुक्त संचार करीत असताना कॅमेऱ्यात कैद झाले। या सर्व प्रकारामुळे गावकरी भयभीत झाले आहे। संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे। आदिवासींचा जीव पैसे देऊन भरून निघणार नाही, त्याकरता गावाच्या हद्दीपासून वन्य प्राणी पहाडी भागातून खाली गावात येऊ नये, त्याकरता तारेची कंपाऊंड लावणे जरुरी आहे। या वन्य प्राण्यांचा वन्यजीव विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी समोर आली आहे। दरम्यान वनरक्षक काळे आणि वनपाल VM गायकवाड बोर्डी वर्तुळ रात्रीची गस्त करताना ग्रामस्थांना सूचना दिल्या। घराच्या बाहेर एकटी निघू नये, ग्रुपमध्ये राहावे, रात्रीच्या हातामध्ये काठी व टॉर्च ठेवावी असा संदेश नरनाळा परिक्षेत्र वनपाल यांनी काढला आहे। जन्मदाखला बोगस प्रमाणपत्र प्रकरणी सुमारे 13,500 जन्मदाखले रद्द झाल्याचा दावा भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर हे बोगस जन्मदाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। राज्यात अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी नागरिकांचे सुमारे 13,500 बोगस जन्म प्रमाणपत्र दाखले रद्द केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडिया अकाउंटवर केला आहे। अकोला तहसीलमधील 3,953, अकोट येथील 896, बाळापूर येथील 1,164, मूर्तिजापूर येथील 787, तेल्हारा येथील 938, पातूर येथील 1,576, बार्शीटाकडी येथील 959, अमरावती येथील 2,896, नांदगाव खंडेश्वर येथील 136, अचलपूर येथील 324 असे ऐकून 13,629 जन्मदाखले हे बोगस असून हे नायब तहसीलदारांनी काढले होते। ते रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे। किरीट सोमय्या यांच्या दाव्यानंतर हे बोगस जन्मदाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। रविवारी रात्री भुरट्या चोरांबरोबर लुटारूंनी डोकेवर काढल्याचे चित्र आहे। 3 पैकी एका प्रकरणात रेल्वे स्थानकावर पत्नीचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याने नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। रविवारी 16 मार्च रोजी रात्री 10 वाजता अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर अकोट अकोला मेमो ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना उजेडास आली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबिकानगर मलकापूर येथील रहिवासी हेमंत उमेश गावंडे यांनी त्यांच्या पत्नीचे सुमारे 1.25 लाख रुपयांचे मंगळसूत्र घेऊन पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग केला। आरोपीने हेमंतवर जीवघेणे हल्ला केला आणि दगडांनी त्याचा चेहरा गंभीररित्या ठेचला।
दरम्यान पोलिसांनी आरोपीचा फोटो रिलीज करत त्याचा शोध घेणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे। रात्री घटनेची माहिती मिळताच शहरातील एसडीपीओ सतीश कुलकर्णी, रामदास पेठचे ठाणेदार मनोज बहुरे, जीआरपीच्या ठाणेदार अर्चना गाढवे आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमी हेमंतला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि नंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। गुन्हेगाराला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत। रेल्वे स्थानक परिसरात गुंडांवर अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीचा फोटो जारी केला आहे आणि त्याला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर केला आहे। तर दुसऱ्या एका घटनेत उस्मान आझाद हायस्कूलच्या परिसरात असमुद्दीन आलम नावाच्या व्यक्ती रात्रीचे जेवण करून हॉटेलमधून बाहेर पडत असताना अज्ञात आरोपींनी मारहाण करत 6,000 रुपये लुटले। तिसऱ्या एका प्रकरणात एकाची जुनी तारफेल परिसरात रहिवासी अरविंद वाघमारे यांना मारपीट करत त्यांच्याकडील 2,000 हिसकावून घेतल्याची माहिती समोर आली आहे। रामदासपेठ पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून दोन्ही घटनांचा तपास रामदासपेठ पोलीस करत आहेत। वाशिमच्या बाभुळगावमधील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा अपहरण झाल्याची घटना रात्री समोर आली आहे। 5 दिवस कालावधी उलटून या मुलाचा शोध लागला नाही, त्यामुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनिकेत संतोष साधुडे असे या अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे। वाशिमच्या अनसिंग हद्दीतील बाभुळगाव या गावातून अनिकेत साधुडे या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण झाल्याची घटना 12 ते 13च्या मध्यरात्री दरम्यान घडली आहे। त्या रात्री बाभुळगावात नानमुखाच्या कार्यक्रमात अनिकेत स्टेजवर नाचण्यासाठी गेला, मात्र त्यानंतर तो घरी परतला नसल्याने साधुडे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली आहे। अनिकेतच्या शोधार्थ 9 पोलीस पथक रवाना करण्यात आली आहे। अनिकेतच्या घराबाहेर एक बंद लिफाफ्यात 5 पानांचा पत्र लिहत 60 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली आहे। पोलीस यंत्रणा 5 दिवसापासून अनिकेतचा शोध घेत असून आतापर्यंत सकारात्मक तपास सुरू आहे। पोलिसांनी अनिकेतची शोध पत्रिका जारी केली असून त्याबद्दल माहिती देणाऱ्यास 50,000चा रोख बक्षीस देखील जाहीर करण्यात आला आहे। अनिकेत कुठे दिसल्यास किंवा त्याबद्दल काही संशयास्पद आढळून आल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी केले आहे। दिनांक 12 आणि 13च्या मध्यरात्री अनिकेत साधुडे नावाचा 14 वर्षीय मुलगा बाभुळगावमधून मिसिंग झाला होता आणि सोबत एक फिरवतीची सुद्धा आपल्याला नोट सापडली होती। त्या अनुषंगाने अनसिंग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये तपास सुरू आहे, सकारात्मक तपास सुरू आहे। अजूनपर्यंत ठोस आपल्याकडे लीड येणं बाकी आहे, परंतु आम्ही बरोबर मार्गावर आहोत। आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की कुठेही असा मुलगा सापडला किंवा काही पण संशयित दिसलं तर आम्हाला इमिजिएटली फोन करायला पाहिजे। त्यासाठी शोधपत्रिका सुद्धा जाहीर केलेली आहे, त्यासाठी 50,000 रुपयाचं रिवॉर्ड सुद्धा जाहीर केलेला आहे। माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि कुठली माहिती असल्यास आम्हाला संपर्क साधावा। बाभुळगावच्या नागरिकांना हेच आव्हान आहे की त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं। आजूबाजूच्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा संशयित समजा बिहेवियर असेल तर ते आम्हाला सांगावं आणि सगळ्या गोष्टींचं प्रामाणिकपणे उत्तर द्यावं, जेणेकरून आपल्याला हा जो लहान मुलगा मिसिंग झालेला आहे, जो किडनॅप झालेला आहे, त्याला आपल्याला लवकरात लवकर सुखरूप वापस आणता येईल। धन्यवाद। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरातील नागरिकांना अनियमित आणि मोठ्या रकमेच्या पाणीपट्टी बिलाचा सामना करावा लागत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे। निलेश देव यांच्या ठिय्या आंदोलनाला मुंबईतील आझाद मैदानावर मोठा प्रतिसाद मिळत आहे। नागरिकांची मुख्य मागणी सन 2016 ते 2025 या कालावधीसाठी पाणीपट्टी अभय योजना लागू करण्याची आहे। या योजनेअंतर्गत नागरिकांना अनियमित बिलिंगमुळे आलेल्या आर्थिक बोजातून मुक्तता मिळेल। निलेश देव यांना मंत्रालयात ठिय्या आंदोलनास पोलिसांनी अटकाव केला, तर निलेश देव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले।
मात्र अकोल्यातील नागरिकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवले आहे। अकोला महापालिकेच्या पाणीपट्टी बिलांमधील त्रुटीमुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। शासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी आणि नागरिकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा निलेश देव यांनी व्यक्त केली। मोरणा नदीच्या ब्लू झोनमध्ये असलेल्या ईदगाहवर तारेचे कुंपण लावण्यास कोणी परवानगी दिली असा प्रश्न आज माजी महापौर विजय अग्रवाल यांनी विचारला। ही परवानगी तत्काळ रद्द करावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी ते बोलत होते। हरिहरपेठ येथील असलेल्या ईदगाहवर तारेची सुरक्षित भिंत बांधण्यासाठी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या विकास निधीतून निधी उपलब्ध करून दिला आहे, तर या कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र या कामाला येथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे। मोरणा नदीच्या काठी असलेल्या ईदगाहला तारेची कंपाऊंड बांधल्यास या तारेत कचरा अटकून मोठ्या प्रमाणात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे। त्यामुळे हे सदर काम थांबवण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी माजी महापौर विजय अग्रवाल यांनी ब्लू झोनमध्ये अशा निर्मितीवर प्रश्न उपस्थित केला आहे। आज हरिहरपेठ भागामध्ये प्राचीन काळाचा जो ईदगाह आहे, या ईदगाहला अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण साहेब यांनी तारेचं कंपाऊंड टाकण्यासाठी पैसे टाकले आहेत। या तारेच्या कंपाऊंडमुळे त्या भागात नदीला आलेला पूर हा गावात घुसू शकते, घरात घुसू शकते, म्हणून त्या भागातील सर्व लोकांचा याला विरोध आहे। सदर जागा ही ब्ल्यू झोन मध्ये असल्यामुळे, ब्ल्यू लाईन मध्ये असल्यामुळे इथं कोणताही विकास काम करता येत नाही। नालायक अधिकारी जे आहेत त्यांनी याला एनओसी दिल्या। आमचा याला विरोध आहे। त्या भागातील लोकांना आज 400-500 लोक येऊन सगळ्यांनी निवेदन दिलं, हे काम आम्ही होऊ देणार नाही, आमचा विकासाला विरोध नाही। आमदार साहेबांनी जिथं विकास करायचा आहे तिथं करावा, परंतु या भागामध्ये लोकांचं नुकसान होईल म्हणून हे काम करू नये। अकोट येथील जवळच असलेल्या श्री क्षेत्र कालवाडीला संत तुकाराम बीज सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। बीजच्या आदल्या दिवशी दिव्याच्या प्रकाशात गाथा पारायण दीपोत्सव साजरा केला गेला। बीजेला गावेगावच्या भक्तांनी संत दर्शनार्थ गर्दी केली होती। गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांची प्रेरणेने उभारलेल्या संत तुकाराम महाराजांचे पहिले मंदिर म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। येथे गत 42 वर्षापासून येथे बीजेचा सोहळा संपन्न होत आहे। बीजेनिमित्त गावगावचे भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या माथा तुकोबाचे चरणी टेकून धन्य होतात। या मंदिरातील ग्रामदैवत बैरागी महाराजांच्या पादुका भक्तीला उजाळा देऊन गेल्या संत तुकाराम मंदिरात फाल्गुनवद्य बीजेला पहाटे संताभिषेक व महापूजा पार पडली। तदनंतर संत पालखी दिंडी सोहळ्यात भाविक सहभागी झालेत। टाळ मृदुंगांच्या स्वरात अभंग गायन, पावल्या फुगड्या खेळत भक्तिरंगात अख्ख कालवाडी ग्राम न्हावून गेलं। पुंडलिक वरदे ज्ञानबा तुकाराम ओम वासुदेव नमो नमः गजराने सारा आसमंत दुमदुमून गेला होता। या सोहळ्याचे अवधी अवतरली पंढरी, आळंदी, देहू तसेच वर्णन करावे लागेल। त्यानंतर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर प्रसाद पाटील यांचे काल्याचे कीर्तन पार पडले। महाप्रसादाचे या बीज उत्सवानी पूर्णाहुती झाली। उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। गुरुवर्य वासुदेव महाराजांच्या प्रेरणेनं प्रतिदेव म्हणून कालवाडी क्षेत्राला मान मिळाला आणि 42 वर्षापासून या ठिकाणी बीजोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडतो आहे। या सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक भक्तासह गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी होतात आणि या भक्ती सोहळ्यात अतिशय भक्तिरंगाची उजळण करीत संत तुकाराम महाराजांवरील श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा या ठिकाणी प्रकट करतात। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम।
अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोल्यातील कोचिंग उद्योगावर संकट येणे सुरू झाले आहे. कोचिंग क्लासेस भागात तरुणांना लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय असून अशीच एक घटना एका विद्यार्थ्यांसोबत झाली. या विरोधात सिव्हिल लाईन पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या शाळकरी मुलांना चाकूच्या धाकाने लुटणारे गुन्हेगार अकोला शहरात सर्रासपणे फिरताना दिसत आहे. अशातीलच एक घटना सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील राऊतवाडी भागात घडली. 12वी मध्ये संभाजी गजानन काडे हा विद्यार्थी शिक्षण घेत असून आज दुपारी कोचिंग क्लास संपल्यानंतर तो घरी जात असताना त्याला दुचाकीवर आलेल्या 3 युवकांनी थांबविले व त्याच्याजवळून 1000 रुपयांची मागणी केली. संभाजी काडे या विद्यार्थ्याने आपल्याजवळ पैसे नसल्याचे सांगितल्यावर गुन्हेगार प्रवृत्तीच्या 3 युवकांनी त्याला चाकूचा धाक दाखवित त्याच्या बॅगची तपासणी केली. त्याच्याजवळ पैसे न मिळाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. सदर घडलेला प्रकार विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्यांना सांगितला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी तात्काळ सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठीत घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. युवकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा शोध सिव्हिल लाईन पोलीस घेत आहेत. सकाळी ट्युशनमध्ये जायच्या वेळेस मग ट्युशन झाल्यानंतर मी जेव्हा बाहेर पडलो 1 वाजता तेव्हा 3 पोरांनी मला अटक केलं आणि मग मला म्हणू लागले की पैसे दे. पैसे नव्हते माझ्याकडे. त्यांना माझी बॅग हुसकायला सुरुवात केली. त्यानंतर एका बोटानं गोटा उचलला आणि एका बोटाने घाव उचलला. मग त्यांनी आम्हाला म्हटलं की पैसे द्या नाहीतर तुम्हाला मारतो. परिचयाचे होते का? नाही, माझी मुलं कोणत्याच परिचयाचे नव्हती. मी गेल्यावर त्यांनी फक्त मला अटक केली. मला मारण्यात आला. घुसर येथे कृत्रिम पाणी टंचाई भासत आहे. घुसर गावातील नागरिकांना 15 ते 1 महिना आड पाणी पुरवठा होत असून गावातील ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष पाहता नागरिक त्रस्त झाले आहे. या विरोधात एका व्यक्तीने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. घुसर येथे खांबोरा पाणीपुरवठा कार्यान्वित आहे. या योजनेतील काटेपूर्णा प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तरी सुद्धा घुसर येथे 1 महिना पाणी पुरवठा होतो. पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी पिणे भाग पडते. जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ अकोलाच्या अखत्यारीत्या असलेल्या पाण्याच्या टाकीचा जिना कित्येक वर्षापासून पडलेला आहे. त्यामुळे किमान 10 वर्षापासून टाकी साफ केलेली नाही. तसेच ग्रामपंचायतच्या अखत्यारीत्या असलेली टाकी सुद्धा कित्येक वर्षापासून साफ केलेली नाही. त्यामुळे सुद्धा ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. अशोक सिरसाट यांनी घुसर ग्रामपंचायत कार्यालयात 19 मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. येथे नेहमीच पाण्याची भीषण टंचाई भासत असते आणि या भीषण टंचाईला अनुसरून गावकऱ्याच्या वतीनं माझ्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण 2 वेळा केलेलं आहे आणि 2 वेळा आमरण उपोषण करीत असताना संबंधित जे काही यंत्रणा आहेत, जे जीवन प्राधिकरण असेल, जिल्हा परिषद असेल आणि ग्रामपंचायत असेल, यांनी तोंडी आणि लेखी आश्वासन दिलं. परंतु लेखी आणि तोंडी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा गावात पाणी पुरवठा नियमित आणि सुरळीत न होत असल्यामुळे मी 19/3 आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे मी आत्मदहन करणार म्हणजे करणार. विशेष म्हणजे या तिन्ही यंत्रणाच्या अखत्यारी जे काही काम आहे यांनी जे लेखी दिलं ते लेखीची पूर्तता किंवा तोंडीची पूर्तता केलेली नाही. याच्यासाठी जे काही संबंधित जे काही प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींचा यांच्यावर दबाव असल्यामुळे ते केलेलं नाही असं माझं मत आहे. साठी उपोषण करावं आणि आत्मदहनासारखा इशारा द्या याच्यासारखं दुर्दैव होतच नाही आहे. आज 64 खेळीची पाणीपुरवठा योजना, या पाणीपुरवठा योजनेचं पाणी कोणत्याच गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की घुसरमध्ये 1 महिन्यापर्यंत पाणी येत नाही. आणि या पाणी न येण्याचे कारण असं आहे की ही जी शासकीय यंत्रणा आहे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग असेल किंवा जीवन प्राधिकरण असेल किंवा आणखीन कुठली ग्रामपंचायतसारखी खालची यंत्रणा असेल, ही यंत्रणा याला जबाबदार आहे. आणि विशेष म्हणजे की आज गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, खासदार आहेत, मंत्री आहेत आणि एवढं असूनसुद्धा या खारपान पट्ट्यातल्या लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव आणखीन कुठलंही सांगता येत नाही.
सरकारी यंत्रणा उदासीन असले तरी जनतेचे हाल होतात, अशी काय ती परिस्थिती आलेगाव येथील आहे। या ठिकाणी सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे बस निवारा पडण्याच्या अवस्थेत असून मोठा अपघात होण्याची भीती आहे, तरी देखील या समस्येकडे दुर्लक्ष कायम आहे। आलेगाव येथील प्रवासी निवारा गेल्या 4-5 वर्षापासून निर्जीव अवस्थेत पडलेला आहे। छताचे सिमेंट 3 पत्रे तुटलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे। आलेगावातील पत्रकार मंडळींनी तुटलेल्या निवाऱ्याबाबत अनेक वेळा विविध वृत्तपत्रांमध्ये वृत्त अनेक वेळा प्रकाशित केले, परंतु संबंधित प्रशासन जागृत झाले नाही, त्यामुळे सदर निवारा पडक्या अवस्थेत आहे। प्रवासी निवाऱ्याला पुष्पहार अर्पण करून संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। पातूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून आलेगावला ओळखले जाते, तसेच परिसरातील खेड्यापाड्यातील गावातील प्रवाशांची मोठी वर्दळ असते। येथून अनेक प्रवासी अकोला, खामगाव, मेहकर आदी गावाकडे ये-जा करीत असतात। आलेगावचा बस निवारा आहे। अशा मोडक्या तोडक्या परिस्थितीत हा बस निवारा आज आपल्या आलेगावचा आहे। गेल्या 2 वर्षापासून महामंडळ विभागाला पाठपुरावा करत आहे, पण या पाठपुराव्यावर एकही प्रतिक्रिया महामंडळाच्या वतीनं कोणती आलेली नाही आहे। पावसाळ्याच्या आज आहे, उन्हाळ्याचा टाईम आहे। आपल्या भागामध्ये 44-45 डिग्रीहून सेल्सिअस तापमान असते, पण प्रवाशांना थांबण्यासाठी आज या ठिकाणी कोणतीही सुव्यवस्था नाही आहे आणि लोकांना इथं उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे। अशा परिस्थितीत जर काही जीवितहानी झाली, पावसाळ्याच्या वेळेस पावसाचं पाणी पूर्ण या बस निवाऱ्यामध्ये येऊन थांबते, इथं मोठं डबर साचते या बस निवाऱ्यामध्ये, तर तिथे सुद्धा बसायची व्यवस्था नाही आहे। मला कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या काळात हा जर बस निवारा इथं लवकरात लवकर उपस्थित झाला नाही आणि याची कोणत्या पद्धतीनं जर दखल घेतली गेली नाही, तर याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आलेगाव नगरीतील नागरिक करतील, अशी मी सूचना देतो। हे आलेगाव नगरीतील प्रवासी निवारा गेल्या 4-5 वर्षापासून तुटलेला आहे आणि या प्रवासी निवाऱ्यामध्ये अनेक महिला आणि बालकं या ठिकाणी बसच्या प्रतीक्षेमध्ये असतात, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून हे परिवहन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा प्रवासी निवाऱ्याची अशी दुर्दशा झालेली आहे। प्रवासी निवारा तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे आणि प्रवाशाची जपणूक झाली पाहिजे, यासाठी हा निषेध आंदोलन आमचं आहे। प्रवासी निवारा तुटलेला आहे, संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ बांधून द्यावा, ही पत्रकार वतीने आणि ग्रामस्थाच्या वतीने मी या संबंधित प्रशासनाला विनंती करीत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवा, हिंदुत्ववादी संघटनांनी दिला कार सेवेचा इशारा। वन्यजीव विभागाच्या हद्दीबाहेर गावात अस्वलांचा हैदोस, शेतकऱ्यांना चिंता, वन विभागाने घ्यावी दखल। $13,500 जन्मदाखले रद्द केल्याचा सोमय्याचा दावा, बोगस जन्मदाखले देणाऱ्या नायब तहसीलदारांवर कारवाई केव्हा? स्टेशन परिसरात भुरट्या चोरांचे पोलिसांना चॅलेंज, कोचिंग एरियामध्ये टवाळखोरांचा हैदोस। 5 दिवसापासून वाशिम पोलीस शोधत आहेत अनिकेत, अपहरणानंतर तपासाला आला वेग। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार।